श्री गणेश दत्त गुरुभ्यो नमः। चैतन्यः शाश्वतः शान्तोः व्योमातीत निरञ्जनः बिन्दुनादकलातीत तस्मै श्री गुरुवे नमः। परमपूज्य सद्गुरू श्री रामकृष्ण क्षीरसागर स्वामींना वंदन करून संघटित सत्संग मंडळांच्या या गुरुकार्यातील मोहिमेमधल्या 1660व्या भागाचं मी पठण करीत आहे। आज कार्तिक शुद्ध नवमी, रविवार दिनांक 10 नोव्हेंबर 2024। उपदेशामृत संग्रह भाग 7 या ग्रंथातील भगवान श्री दत्तात्रय सत्संग मंडळ मुंबई दिनांक 17/4/1993 मुंबई बैठक क्रमांक 159। परमपूज्य सद्गुरूंचा 59वा वर्धापन दिन दिनांक 24/2/1993 रोजी श्री क्षेत्र द्वारका इथे संपन्न झाला। त्यावेळी परमपूज्य सद्गुरूंनी दिलेला अनुग्रह आशीर्वाद, गुरुर् ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। श्रोते व्हावे सावधान। आज वर्धापन दिनानिमित्त तुम्ही नाना ठिकाणाहून येणारे लोक एकत्र आलेले आहात आणि वर्धापन दिन साजरा केलात यांनी मी अतिशय भारावून गेलो आहे। माझ्या माहितीप्रमाणे हा ईश्वरी संकेत आहे। मग तो ईश्वरी संकेत तुम्हाला सर्वांना एकत्र आणण्याचा असेल, तुमच्या हातून सेवा करून घेण्याचा असेल, पण या सर्व गोष्टीला आपण कारणीभूत होऊ शकतो। 100% ईश्वरी संकेतच आहेत आणि त्या आदेशानुसारच तुम्ही लोक या पद्धतीने काही मी न शिकवता वागत आहात, याचा अर्थ हाच आहे। वर्धापन दिन कसा साजरा करावा असं काही मी शिकवलेलं नाही, पण ज्या अर्थी तुम्ही कुठेही चुका न होऊ देता हा वर्धापन दिन साजरा करू शकता, याचा अर्थ हा आहे की ईश्वरी कृती आहे ही। ईश्वराने हा आपला धर्म स्थापन केलेला आहे। परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामी युगे युगे। भगवंताचं हे वचन जर लक्षात घेतलं तर असं एक लक्षात येईल की ते स्वतः युगायुगामध्ये अवतार घेऊन पुन्हा धर्म स्थापन करतात आणि धर्माला आलेली ग्लानी नाहीशी करून धर्माला पुन्हा तेज चढवून देतात। हे त्यांचं वचन पुन्हा सत्य वाटतं। समजा एकंदर विचार केला तर परित्राणाय साधूनाम, साधूंचं रक्षण, दुष्टांचा संहार हे कार्य त्याने हाती घेतलं। जे जे साधू पुरुष किंवा महापुरुष किंवा अवतारी पुरुष धर्मकार्य करतील आणि त्या धर्मकार्यामध्ये विध्वंसक वृत्ती करणारे किंवा विध्वंसक विचार मांडणारे लोक जे निर्माण होतील, त्यांचा नाश करण्यासाठी मी पुन्हा पुन्हा अवतार घेईन असं भगवंतांनी सांगितलं। हे सांगताना सौम्य शब्दामध्ये त्यांनी कौरवांना इतकी समज दिलेली आहे की धर्मयुद्ध चाललेलं आहे। ह्या धर्मयुद्धामध्ये जर तुम्ही व्यत्यय आणला तर तुमचा नाश हा अटळ आहे। आपल्यासारख्या सामान्य माणसाकडनं ज्या वेळेला भगवंत हे कार्य करून घेतात आणि धर्म कार्यासाठी वाहून घेणारे जे पुरुष जन्माला येतात, त्यांच्या पाठीमागं त्यांचा संकेत असल्याशिवाय ते शक्य नाही। परमेश्वराची कृती जर लक्षात घेतली तर हे असं दृष्टोत्पत्तीला येतं की तो सर्वांना प्रेरणा देतो आणि तोच कार्य करून घेतो। आपण जन्माने मानव असतो। आपले विचार अधिकाधिक जरी आपण उंचावण्याचा प्रयत्न केला तर ते उंचावलेले विचार लोकांच्या समोर येण्यासाठी ज्या मूर्ती निर्माण होतात त्यांना अवतारी पुरुष म्हणतात। ही भगवंताचीच सूचना आहे। आपण सुद्धा अल्पशा प्रमाणात धर्मकार्य हाती घेतलेला आहे। वेदांचा विस्तार व्हावा, वेदांची महती कळावी, वेद हे सामान्य जनांप्रमाणे त्यांना समजावे। आपल्या कार्याला त्या मानाने फार मोठी सुरुवात झालेली नाही, पण आपण जे कार्य हाती घेतलेलं आहे ह्या कार्याला ईश्वराची अनुमती मात्र नक्की आहे। कारण मधल्या काही काळामध्ये यामध्ये अकारण जो खंड पडला त्याचा अर्थ मी तरी असा काढला की हे कार्य चालवायला जी आपण माणसं नेमली ती सत्पात्र नव्हती। कुठला तरी हेतू मनात ठेवून ते लोक या ठिकाणी आले आणि हेतू सफल होत नाही असं ज्यावेळी त्यांच्या लक्षात आलं त्यावेळी ते कार्य सोडून गेले।
कारण ते काहीही सांगू देत, पण ते जे कारण लोकांना सांगतायत हे अगदी सामान्य कारण आहे. मला आश्चर्य हे वाटतं की ज्यांना वेद म्हणता येतात, ज्यांनी वेदांचं पठण केलं आहे, त्यांना साधा विवेक येऊ नये हा काय विचार आहे. कदाचित तुमच्या मनात काही शंका आल्या असतील, काही तुम्हाला ते नको असेल, अव्यवहार्य झालं असेल. ज्या व्यक्तीनं तुमची नेमणूक केली त्यांच्या कानावर तुम्ही हे सर्व घालायला हवं होतं. त्यांना फसवून, त्यांना न सांगता एक ठराविक डाव करून हे लोक निघून गेले. बराच विचार केला मी आणि माझ्या असं लक्षात आलं की पुढं होणारं जे कार्य आहे ते करायला हे सत्पात्र नाहीत. अत्यंत स्वार्थी हेतूनं तरी हे लोक इथं आलेले असले पाहिजेत, नाहीतर सोडून जातो. जसे रिक्षावाले संप करतात, अचानक संप करतात, तसे या लोकांनी या चांगल्या कार्याला पाठ लावून निघून गेले. त्यांचा काही दोष असेल असं मला वाटत नाही, पण त्यांचे विचार वेद उच्चारण करून सुद्धा उंचावलेले नाहीत हे मात्र नक्की. आता जे वेद म्हणणारे लोक इथं काही आहेत, त्यांनी सुद्धा या गोष्टीचा विचार केला पाहिजे. केवळ आपल्या मनाविरुद्ध होते म्हणून आपण निघून जायचं, किंवा आपल्या मनाविरुद्ध होते म्हणून आपण त्याला प्रतिसाद द्यायचा नाही, हे बरोबर नाही. आता हे मी जे बोलतोय ते निश्चित त्यांच्यावर टीका नाही, फक्त मी माझ्या मनाला जो खेद वाटतो तो आपल्याला सांगितला. त्यांची आपल्याला गरज आहेच हे नक्की खरं आहे, पण आता तरी या सर्व लोकांनी असं वेदकार्य करणाऱ्या ज्या ज्या संस्था आहेत त्या संस्थेला मदत केली पाहिजे, कारण यांना त्यातून तोटा असा काही नाही, झाला तर फायदाच आहे. आणि वेद म्हणताहेत, वेदांबद्दल यांना अभिमान आहे, हे आपल्याला कळायला साधन फक्त हे एवढं एकच आहे. हे जे वेद कार्याला वाहून घेतात, वेद कार्याला मदत करतात, किंवा ते कार्य करत असताना त्यांना जास्तीत जास्त आनंद वाटतो, हे जेव्हा आपल्या दृष्टोत्पत्तीस येईल तेव्हाच त्यांना वेदांची महती कळली असं होईल. पाठांतर म्हणणं हे निराळं, पण ज्यांना या वेदांची महती कळली हे कळायचं साधन फक्त हे एवढं एकच आहे. हे वेदकार्याला मदत करतात, वेदकार्य करा असं म्हणून सांगतात आणि कोणाला आमच्या वाचून तुमचं काही अडणार नाही, तुम्हाला कुठेही रस्ता मोकळा राहील असं म्हणणारे, असे विचार मांडणारे जे वैदिक आहेत त्यांनी अशा प्रकारचे विचार मांडून या वेदकार्याला सहाय्य करावं. काही लोक माझ्यावर टीका करताना असं म्हणतात की काहीतरी धर्मकार्याच्या पाट्या लावायच्या, धर्मकार्य करतो असं म्हणायचं, लोकांकडून पैसा घ्यायचा, आपला मोठेपणा मिरवायचा, असे काही ब्राह्मण वर्गामध्ये जे शब्द ऐकायला मिळतात. पण माझ्या आठवणीप्रमाणे मी अशी पाटी कुठंही लावलेली नाही. वेदाच्या पाट्या लावल्या नाहीत, शास्त्राच्या पाट्या लावल्या नाहीत, किंवा लोकांनी मला पैसा आणून द्यावा असं स्वतः मी काही केलं नाही. माझं भगवंताजवळ असं सांगणं आहे की देवा, मला जर तू लोकांच्या दारात जाऊन पैसा आणायला सांगितलास तर ही तुझी कसली आले आज्ञा, ही तुझी आज्ञा नाही, हे आमचं ढोंग होईल. पण वेदासाठी पैसा द्या असं कधीही कोणाला सांगितलं नाही. आमचे जे सेवक गावामध्ये हिंडतात किंवा अन्य ठिकाणी निधी गोळा करतात त्याचा मूळ हेतू निराळा आहे. तेव्हा या सर्व वर्गांनी हे लक्षात ठेवणं अत्यंत गरजेचं आहे आणि या लोकांनीच आपल्याला ती मदत केली पाहिजे. श्री गुरुदेव दत्त.